नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आपण नवरात्र विशेष भाग बघत आहोत, त्यामुळेच आज आपण 3 अशा झटपट बनणाऱ्या रेसिपीज येथे करणार आहोत। नवरात्र म्हटलं की उपवास आले आणि उपवासामध्ये भरपूर एनर्जीची आवश्यकता असते, भरपूर काम असल्यामुळे आपल्याला काहीतरी हेल्दी खाण्याची गरज असते। अशा वेळेस खाण्यासाठी म्हणून आपण अशा 3 रेसिपी भरपूर प्रोटीन आयर्न भरपूर असलेल्या रेसिपी बनवणार आहोत। झटपट बनवून तयार होतात आणि फक्त उपवासासाठी नाहीच तर इतर वेळेस सुद्धा आपण या झटपट बनवून खाऊ शकतो किंवा मुलांच्या डब्याला देण्यासाठी सुद्धा या अत्यंत उपयुक्त अशा रेसिपीज आहेत। तर चला तर वळूया आजच्या झटपट आणि टेस्टी रेसिपीकडे। तर पहिल्यांदा आपण शेंगदाण्याची बर्फी कशी बनवायची हे बघणार आहोत। तर त्यासाठी आपण छान असे शेंगदाणे मंद आचेवर येथे भाजून घेतलेले आहे। आता या शेंगदाण्याची साल स्वच्छ काढून घ्यायची आहे आणि एका वाटीच्या साहाय्याने आपल्याला मोजून घ्यायचे आहे। आता 2 वाटी शेंगदाणे आपले भरलेले आहे, हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि मिक्सर चालू बंद करून आपल्याला छान याची बारीक फाईन अशी पावडर करून घ्यायची आहे। हे बघा, आता एकदम बारीक पावडर तयार झालेली आहे। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की शेंगदाण्यामध्ये भरपूर असे प्रोटीनची मात्रा असते आणि शेंगदाणे आणि गूळ एकत्र खाल्ला की रक्त वाढण्यासाठी सुद्धा मदत होते। आता ही जी शेंगदाण्याची पावडर केलेली आहे ही अशी गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायची आहे। आपली सर्व पावडर गाळून तयार आहे। आता पुढची प्रोसेस काय आहे ते बघूया। आता ही साईडला ठेवून देऊया शेंगदाण्याची पावडर। आता आपल्याला साखरेचा पाक करायचा आहे। आता 2 वाटे आपले शेंगदाणे भरले होते, त्यासाठी 1 वाटी आपण साखर या पॅन मध्ये टाकून घेतलेली आहे आणि त्यासाठी अर्धी वाटी आपण पाणी टाकून याचा 1 तारी पाक आपल्याला छान असा बनवून घ्यायचा आहे। रेसिपी मध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। आता ही साखर आपली पूर्ण यामध्ये विरघळलेली आहे, 1 तारी पाक तयार झालेला आहे। आता यामध्ये आपण जी शेंगदाण्याची पावडर करून घेतली ती सर्व यामध्ये टाकून घेऊया, मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आपण यामध्ये 4 चमचे मिल्क पावडर सुद्धा टाकलेले आहे आणि कंटिन्यू याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिल्क पावडर टाकल्यामुळे याची छान अशी माव्याची टेस्ट ह्याला येते। आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। एका बटर पेपरला आपण थोडंसं बटर लावून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे आपल्याला मिश्रण याचा सॉफ्ट असा डो बनवून घ्यायचा आहे। हे बघा, ह्याला थोडंसं असं थंड होऊ द्यायचं आहे, नाहीतर हे कागदाला चिकटण्याची शक्यता असते बटर पेपरला। आता हळूहळू ही प्रोसेस करायची आहे। हे बघा, छान याचा डो बनवून तयार झालेला आहे। जशी काजू कतली लागते ना, अगदी तशीच याची टेस्ट लागते। आता याची अशी पोळी लाटून घ्यायची आहे। ही पोळी लाटत असताना फारही जाड किंवा पातळ लाटायची नाहीये, मध्यम आकाराची किंवा मध्यम अशी ही पोळी लाटून घेतलेली आहे आपण। आता याला थोडासा चांदीचा वर्क किंवा सिल्वर वर्क लावून घ्यायचा आहे। हा ऑप्शनल आहे, नाही लावला तरी सुद्धा चालेल, परंतु लावल्यामुळे ह्याची टेस्ट अधिकच छान येते। हे बघा, आता या कापून सुद्धा तयार झालेल्या आहे। अगदी काजू कतली सारख्या दिसणाऱ्या आपल्या शेंगदाणा कतली ही मिनिटात बनवून तयार झालेली आहे, आपण बघू शकता। हे बघा, खाण्यासाठी अगदी टेस्टी लागते। आता दुसरी रेसिपी म्हणजे आपण शेंगदाणा आणि गुळाचे झटपट बनणारे लाडू तयार करणार आहोत। शेंगदाणे आणि गूळ एकत्र खाल्ल्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत होती किंवा रक्त कमी असल्यावर डॉक्टर हे खाण्याचा सल्ला देतात। उपवासामध्ये हे खाल्लं की पटकन आपल्याला एनर्जी मिळते। 1 लाडू सकाळी खाल्ला की आपल्याला दिवसभर ऊर्जा मिळते। त्यासाठी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आपण आणि हे सुद्धा आपल्याला मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। हे बघा, शेंगदाण्याचा कलरही चेंज होऊ द्यायचा नाहीये, परंतु व्यवस्थित असे आपल्याला शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। आता हे भाजलेले शेंगदाणे आपण एका कापडावर टाकून घेऊया आणि याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे। असं कापडाच्या साहाय्याने चोळायचे आहे, हे म्हणजे साल याची ऑटोमॅटिक निघायला मदत होते। हे बघा, हे नाही केलं हाताने चोळून जरी आपण याची साल काढली तरी सुद्धा चालू शकेल।
परंतु शेंगदाणे खूप गरम असल्यामुळे आपण अशा पद्धतीने ह्याची साल काढून घेतलेली आहे। आता ही साल ताटामधून काढून हे स्वच्छ शेंगदाणे आपले तयार झालेले आहे। आता शेंगदाणे आणि आपल्याला गूळ लागणार आहे। आता 1 वाटी शेंगदाण्यासाठी आपण इथे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। गुळाचे प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त केले तरी सुद्धा चालू शकतील। आता हे शेंगदाणे थोडे थोडे करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडेसे जाडसर असे बारीक करून घेतलेले आहे। फारही बारीक पावडर करायची नाहीये ह्याची। आणि जो गूळ आपण घेतलेला आहे तो सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडासा फिरून घेऊया, म्हणजे नंतर आपल्याला याचा पाक वगैरे करण्याची गरज पडणार नाही। अगदी झटपट आपले लाडू करण्यासाठी मदत होईल। हे बघा अगदी असा मेल्ट झालेला दिसत असेल गूळ बारीक केल्यामुळे। आता जे शेंगदाण्याचा कूट आपण थोडासा जाडसर बारीक केला होता तो सुद्धा यामध्ये असा छान मिक्स करून घ्यायचा आणि पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे सर्व मिश्रण हे एकसारखं बारीक होईल। हे बघा आता हे मिनिटात आपलं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे। आता गूळ बारीक केल्यामुळे आपण बघू शकता आपलं परफेक्ट असं लाडूसाठीचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे। याला आपल्याला थेंबभरही तूप घालण्याची गरज नाही, त्यामुळे हे लाडू टिकायला सुद्धा भरपूर दिवस टिकतात। हे बघा अशा पद्धतीने झटपट ह्याचे लाडू वळून होतात। तर एक एक करून सर्व लाडू आपले वळून तयार झालेले आहे। आपण बघू शकता इथे अगदी सॉफ्ट मऊसूत असे लाडू आपले मिनिटात बनवून तयार झाले। आता पुढची रेसिपी म्हणजे आपण राजगिऱ्याची बर्फी बनवणार आहोत। आपण राजगिऱ्याचे लाडू किंवा वडी चिक्की भरपूर खाल्ली असेल, परंतु ही बर्फी आता नक्की एकदा ट्राय करा। त्यासाठी येथे 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे आणि काजू बदाम पिस्ता हे सुद्धा येथे 2 चमचे घेतलेले आहे आपण। पाव वाटी आपल्याला शेंगदाणे लागणार आहे, ते सुद्धा मी भाजून घेतलेले आहे। अर्धी वाटी आपण साजूक तूप घेतलेलं आहे। अर्धी वाटी गूळ लागणार आहे आणि सजवण्यासाठी आपल्याला गार्निशिंग साठी थोडेसे रोज पेटल आणि पिस्त्याचे काप सुद्धा येथे घेतलेले आहे। आता शेंगदाण्याऐवजी आपण पूर्णच ही बर्फी ड्रायफ्रूटची केली तरी सुद्धा चालू शकेल, परंतु ड्रायफ्रूट सर्वांकडेच अवेलेबल असतात तसे नाही, त्यामुळे ड्रायफ्रूट ऐवजी शेंगदाणे वापरले तरी सुद्धा येथे चालू शकतात। आता थोडंसं कढईमध्ये तूप टाकून आपण हे ड्रायफ्रूट छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे। ड्रायफ्रूट भाजून झाले की त्याच कढईमध्ये आपल्याला जे शेंगदाणे घेतले ते सुद्धा तुपावर थोडेसे असे भाजून घ्यायचे। तुपामुळे ह्याची टेस्ट सुद्धा छान येते आणि सुगंध सुद्धा खूप छान येतो। आता जे अर्धी वाटी आपण तूप घेतलं होतं साजूक तूप, ते छान असं कडकडीत गरम करून घेतलं आणि त्यामध्येच आपण राजगिऱ्याचं पीठ जे घेतलं होतं 1 वाटी ते सुद्धा टाकून याला मंद गॅसवर छान असं भाजून घ्यायचं आहे। हे बघा हे पीठ भाजत असताना गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे। आता 7 ते 8 मिनिटं आपण हे पीठ भाजून घेतलं। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट असे बारीक करून घेतलेले आहे। आपण बघू शकता येथे एका वाटीमध्ये सर्व हे काढून घ्यायचे आहे, शेंगदाणा ड्रायफ्रूटची पेस्ट पूड आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये गूळ सुद्धा आपण बारीक करून घेतलेला आहे। ते आता गूळ आणि ड्रायफ्रूटची पावडर शेंगदाण्याची पावडर सर्व कढईमध्येच आपण टाकून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण गरम असतानाच हे टाकून घ्यायचं आहे, म्हणजे लगेचच हे सर्व मिक्स होतं। आता जे मिक्स झालेलं मिश्रण आहे ते एका ताटाला थोडंसं साजूक तूप लावून असं आपल्याला सेट करून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण या ताटामध्ये टाकून घेतलेलं आहे। सेट केल्यानंतर थोडेसे पिस्त्याचे काप आपण येथे टाकून घेतलेले आहे आणि थोडेसे रोज पेटल, हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी सुद्धा चालेल। आता याला 15 मिनिटांसाठी आपल्याला फ्रीज मध्ये ठेवायचं आहे सेट होण्यासाठी। 15 मिनिटांनंतर आपण ह्याच्या वड्या कापून घेणार आहोत। हे बघा आता 15 मिनिटं झालेले आहे, आपण याला फ्रीज मधून काढून घेतलंय। आपण बघू शकता किती छान याच्या वड्या आपल्याला कापता येत आहेत। हे बघा झटपट आपली एनर्जी बूस्टर अशी राजगिऱ्याची बर्फी सुद्धा बनवून तयार झालेली आहे। तर अशा प्रकारे 3ही रेसिपी आपल्या मिनिटात बनवून तयार झाल्या। नक्की ट्राय करा। या हेल्दी रेसिपी कशी वाटल्या कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडले असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।